नेता म्हणून नावारूपास आला नसतात किंवा या क्षेत्रात सक्रिय नसतात तर कोणत्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायला आवडलं असतं किंवा तुम्ही स्वतःला कुठे पाहता जर तुम्ही नाही, नेता मी म्हणून स्वतः नसतात? सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी सब इंजिनियरची एक्झाम पण दिली होती आणि मी सब इंजिनियर झालो पण होतो आणि नंतर नगरसेवक झालो. तर मग अभियंता म्हणून चीफ इंजिनियर किंवा DMC पर्यंत गेलो असतो आणि मुंबई महापालिकेतच काम करायला आवडलं असं. कारण जेवढे प्रोजेक्ट आहेत आता कोस्टल रोडच्या बाबतीत पण इनसाईड स्टोरी सांगाल तर मी आणि सुबोध कुमार असताना स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असताना आम्ही दोघांनी प्लॅन केलं आणि बजेटमध्ये इंट्रोड्यूस केला कोस्टल रोड. नाहीतर कोस्टल रोडचं प्लॅनिंग आहे 1970च्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कोस्टल रोड होता. अजून त्या करायला 2024 लागलं तर त्यावेळी आम्ही निर्णय दोघांनी घेतला नसता तर कोस्टल रोड झालं पण नसतं. आणि कुठलंही आर्थिक कोणाचं मदत न घेता, कारण कोस्टल रोडला जे पैसे लागत होते त्याकरता आम्ही प्लॅन केला की केंद्राचे पण पैसेही नाही घ्यायचे, राज्याचे पण पैसे नाही घ्यायचे आणि टोल पण लावायचा नाही. तर मग पैसे कसे करणार? मग आम्ही फंजिबल FSI जो आहे, जे बिल्डर चोरी करत होते FSIच्या तो लिगलाइज करून त्याच्याकडून प्रीमियम घ्यायचा निर्णय घेतला आणि त्याचे प्रत्येक वर्षी 1,500 किंवा 2,000 कोटी कलेक्ट व्हायचे आमचे. तर ते आम्ही एक नवीन हेडमध्ये टाकलं आणि त्याला बोला हातच लावायचा नाही जोपर्यंत कोस्टल रोडचं सगळं सँक्शन येत नाही. ते पैसे वापरून कोस्टल रोड बनवला. त्यामुळे न केंद्राची आणि राज्याची कोणाची मदत कोस्टल रोड करता लागली नाही आणि टोल पण त्याकरता लागला नाही.